उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेलं नवीन महाबळेश्वरच्या मधील जो अहिरे ते तापोळा जो ब्रिज आहे त्याचं केबल स्ट्रीटचं ब्रिजचं काम आता 90% पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या 43 मीटर उंच असलेल्या या विविंग गॅलरीच्या जवळ आहे। तुम्ही पाहू शकता अत्यंत थरारक या पद्धतीचा या ठिकाणी हा प्रवास आता एबीपी माझाच्या प्रेक्षकांना दाखवण्यासाठी मी वर आल्याचं पाहायला मिळतंय। तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी जो निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेले जे पाचगणी असेल महाबळेश्वर असेल या ठिकाणचं निसर्गाचं विहंगम दृश्य हे दाखवण्यासाठीचा प्रयत्न हा आता केला जात आहे। हे जे तुम्हाला समोरचं दृश्य दाखवत आहे ते म्हणजे ते या ठिकाणी विविंग गॅलरी असणार आहे। या ठिकाणाहून संपूर्ण जो महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना बॅकवॉटरचं परिसर आणि त्याचबरोबर ह्या समोरचा जो जंगल परिसर आहे तो प्रेक्षकांना त्याचबरोबर पर्यटकांना या ठिकाणी पाहता येणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 175 कोटी खर्च करून या ठिकाणी हा ब्रिज हा उभारण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जे काम करत असतात कामगार या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर याच संदर्भात आपल्यावर बोलण्यासाठी PWDचे अधिकारी देशपांडे साहेब आहेत। साहेब, काय सांगाल, किती लोक या ठिकाणी काम करत होती, कसं आता या पुलाचं काम चालू आहे आणि कोणत्या ठिकाणाहून कुठपर्यंत हा पूल बांधण्यात आला आहे, कुणाकुणाला या पुलाचा फायदा होईल? साधारण महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत गेल्या 36 महिन्यात 540 मीटर लांबीचा हा केबल स्टे ब्रिज तापोळा ते अहिर या प्रमुख जिल्हा मार्गावर बांधण्यात येत आहे। आज मितीला जवळजवळ 540 मीटर लांबीच्या हॉरिझॉन्टल स्लॅबचे काम पूर्ण झाले असून 43 मीटर उंचीवर असलेल्या प्रेक्षणीय गॅलरीचं काम आता जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे। जूनच्या शेवटपर्यंत या गॅलरीचं काम पूर्ण होईल आणि या गॅलरीतून सर्व पर्यटकांना आपण प्रतापगड असेल, सह्याद्रीच्या पर्वतरांगा असतील किंवा कोयना जलाशय असतील, सकाळचा सूर्योदय असेल, सूर्यास्त असतील, ह्या सर्व गोष्टींचं विहंगम दृश्य या प्रेक्षणीय गॅलरीच्या माध्यमातून पर्यटकांना पाहावयास मिळणार आहे। आणि पश्चिम महाराष्ट्रातून कोकणाला जाणारा हा अतिशय जवळचा मार्ग असल्यामुळे या कांदाटी खोऱ्यातून पलीकडे असणारा खेड, कोकणात असणारा खेडला जाण्यासाठी हा अतिशय जवळचा मार्ग असणार आहे। एकूण 540 मीटर लांबीचे या पुलाचे काम आता जवळजवळ 90% पूर्ण झाले असून 175 कोटी रुपयाचा खर्च महाराष्ट्र शासनामार्फत या पुलावर करण्यात येत आहे आणि निश्चितच दिवाळीपर्यंत हा पूल पूर्णपणे स्थानिक रहिवासी असतील किंवा पर्यटकांसाठी खुला करण्याचं नियोजन सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत करण्यात आलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर आणि खडतर प्रवास करून हा ब्रिज हा कांदाती खोऱ्यातील 105 गावांसाठी उभारण्यात आल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ड्रीम प्रोजेक्ट असलेलं नवीन महाबळेश्वरमधील हा सर्वात मोठा प्रकल्प आता पूर्णत्वास येताना आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या सर्व पर्यटकांना त्याचबरोबर कोकणात जाणाऱ्या पर्यटकांना या पुलाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होण्याचं देखील सांगण्यात येत आहे। काही वेळामध्येच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या पुलाची देखील पाहणी करतील, कामाचा आढावा देखील घेतील आणि पुलाचं जे काम आलेलं आहे कुठपर्यंत आले याची पाहणी देखील करताना आपल्याला ते पाहायला मिळतील। कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा।